आषाढी एकादशीचा उत्सव आटोपून शेगावसाठी परतीच्या मार्गावर निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे 30 जुलै रोजी रजतनगरी खामगाव शहरामध्ये आगमन झाले। गणगण गणात बोतेच्या गजराने अवघी खामगाव नगरी दुमदुमून गेली। श्रींच्या पालखीमुळे खामगाव शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी श्रींचे दर्शन घेऊन खामगाव मतदारसंघाच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांचे स्वागत केले। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, विलाससिंग इंगळे, गणेश ताठे, श्रीकृष्ण टिकार, गणेश माने, मंगेश इंगळे, सरस्वती खासने, मनोज वानखडे, केशव कापले, पिंटू जाधव, विठ्ठल धानोरे, श्याम मोरे आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी संत गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले। चांगले पर्जन्यमान होऊन बळीराजाचे अन्नधान्य चांगले पिकावे व बळीराजा सुखी समृद्धी व्हावा व सर्वत्र सुख शांती आणि शांतता नांदावी व सर्व भाविकांच्या विधायक मनोकामना पूर्ण हो अशी श्रीचरणी प्रार्थना केली। यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। खामगाव शहरामध्ये विविध सेवाभावी संस्था व नागरिकांच्या वतीने पालखीमध्ये सहभागी झालेल्या टाळकरी, वारकरी व भाविकांना मार्गात ठिकठिकाणी चहा पाणी फराळ वाटप करण्यात आले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।